पुण्यातील सादिक कपूर यांच्या आत्महत्येच्या घटनेशी संबंधित दाखल प्रकरणात न्यायालयीन पातळीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून नमूद असलेल्या फारुख यासीन इनामदार आणि जहूर मोहम्मद सय्यद यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र डी.आर. शेट्टी न्यायालयानं दोघांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज नाकारलाय. सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्यानंतर संबंधित प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तपासाच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या वतीनं अटक होण्यापूर्वी संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र सुनावणी दरम्यान प्रकरणातील गंभीर बाबी आणि तपासाची दिशा लक्षात घेता न्यायालयानं कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांचा पुढील मार्ग मोकळा झाला असून प्रकरणातील चौकशी नियमानुसार पुढे सुरू राहणार आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे लक्ष वेधले जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि तपासातून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.